नमस्कार. वास्तू ज्योतिष मित्र आणि कुंडली मंथन यांच्या संयोगाने मी डॉक्टर सौ सुवर्ण सुत्रवे. नुकताच गुढीपाडवा येणार आहे. तर गुढीपाडव्याचं शास्त्रीय दृष्ट्या किंवा सांस्कृतिक दृष्ट्या काय महत्त्व आहे ते आज आपण पाहूया. तर गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून तो मराठी नववर्षाची सुरुवात असे म्हटले जाते. तर बघा, गुढीपाडवा हा चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी आपल्याला आपण साजरा करतो. हा सण विजय, समृद्धी आणि नवीन वर्षाचे प्रतीक असे म्हटलेले आहे. म्हणूनच या दिवशी आपण दारामध्ये गुढी उभा करून, कडुनिंबाचा प्रसाद ग्रहण करून आपण हा सण साजरा करतो. 3.5 मुहूर्तापैकी हा गुढीपाडव्याचा एक मुहूर्त समजला गेलेला आहे. त्यामुळे सर्व नवीन कार्याचा जो काही आरंभ आहे, तर हा आपण या सणाच्या दिवशी निश्चितच केला असता. हा एक 3.5 मुहूर्तापैकी मुहूर्त आहे. त्यामुळे जी काही नवीन कार्य आहेत, ती आपण या दिवशी सुरू करू शकतो. गुढीपाडव्याची विशेष महत्त्व म्हणजे काय? तर हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याची ही पहिली तारीख असते आणि या दिवसापासूनच नवीन वर्षाची म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रभू रामांचा विजय या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला. पौराणिक कथेनुसार 14 वर्ष वनवासाला प्रभू श्रीराम गेलेले होते आपल्याला माहिती आहे. तर 14 वर्षाच्या वनवासानंतर भगवान श्रीराम यांनी रावणाचा पराभव करून ते या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येमध्ये परतले आणि त्या दिवशी लोकांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर शालिवाहन शक या दिवशी सुरू होते आणि शकाचा विचार करता शालिवाहन राजाने शत्रूवर मिळवलेले विजयाचे प्रतीक म्हणून देखील हा सण साजरा केला जातो आणि या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाले आहे असं आपण म्हणतो. त्याचबरोबर ब्रह्मदेवानी या सृष्टीची निर्मिती केली याच दिवशी. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वनिर्मिती केली आणि सत्ययुगाची सुरुवात झाली. म्हणून या दिवसाला पवित्र असे मानले गेलेले आहे. 3.5 मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त हा गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे नवीन घर घेणे, गाडी घेणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे, कोणत्याही कामाची शुभ सुरुवात ही या दिवसापासून केली जाते. त्यासाठी गुढीपाडव्यासारखा मुहूर्त आपल्याला पाहायला मिळणार नाही. कडुनिंबाचे महत्त्व. या दिवशी कडुनिंबाची पाने, साखर, गूळ मिश्रित प्रसाद खाल्ला जातो. आरोग्याच्या दृष्टीने रक्तशुद्धीकरणाची क्रिया या कडुनिंबाच्या पानामुळे आपल्याला पाहायला मिळते. तर साधारण वसंत ऋतूचा आगमन सुरू झालेला असतो आणि थंडी बंद झालेली असते. त्याचबरोबर उष्णता देखील वाढू लागते. त्यामुळे अग्नीची प्राबल्य आपल्या शरीरामध्ये दिसते आणि कदाचित या महिन्यामध्ये रवी हा कुंभ राशीत असतो. त्यामुळे अग्नी हा थोडासा वातदोषाने प्रबळ दिसून येतो. अग्नी बिघडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे अग्नी जागेवर ठेवण्यासाठी कडू रसाचे जर सेवन आपण केले, तर त्या दृष्टीने रक्तशुद्धी करणे किंवा पोटामध्ये भूक लागणे या दृष्टीने महत्त्व आहे. म्हणून कडुलिंबाची पाने आपण गुळाबरोबर, जिरे, धने यांच्याबरोबर किंवा खडी साखरेबरोबर आजच्या दिवशी त्याचबरोबर नवीन आलेली कैरी ही देखील या पूजेसाठी आपण ह्या प्रसादामध्ये मिक्स करतो आणि ती पूजा करूनच ती कैरी आपण या दिवसापासून खायला सुरुवात करतो. तर असे शास्त्रीय दृष्ट्या या गुढीपाडव्याचे महत्त्व देखील आहे. गुढी उभारण्याचे आध्यात्मिक कारण म्हणजे गुढी ही आनंद, विजयाचे प्रतीक आहे. तर साधारण बांबू सारख्या काठीवर तांब्या, साखरेची उलटा घातलेला तांब्या, साखरेची काठी, कडुनिंब, वस्त्र लावून घराबाहेर उभारलेली ही गुढी वाईट शक्तींचा नाश करते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवते. थोडक्यात म्हणजे काय तर गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो आनंदाचे, नवीन आशांचे, परंपरांचे स्वागत करणारा मंगलमय दिवस आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी उभारण्याची परंपरा आहे. त्यासाठी काठीवर तांब्याचा लोटा उलटा करून त्यावर लाल, पिवळे, भगवे रेशमी वस्त्र नेसवले जाते. फुलांच्या माळा, आंब्याची पाने यांनी ते सजवले जाते. गुढीपाडव्याला लोक सूर्योदयाच्या वेळी अंगाला तेल लावून स्नान करत असत.
की जेणेकरून वातदोष आहे तो संतुलित होईल. घराचा मुख्य दरवाजा त्यावर आंब्याच्या पानांचे आणि फुलांचे तोरण देखील काढले जात असे. रांगोळी काढली जात असे. गुढी घराच्या बाहेर उभारली जात असे. या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते आणि नंतरच गुढी उभारली जाते. हिंदू धर्माचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. महाराष्ट्रात हा सण तसा उत्साहाने साजरा केला जातो. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यामध्ये देखील हा सण चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. इथे याला उगादी किंवा युग आदी असे म्हटले जाते. गुढीपाडव्याची पूजा पाहता गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची परंपरा ही जुनीच आहे. गुढीपाडव्याची पौराणिक कथा आहे, की या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे, की या दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूवर विजय मिळवला होता आणि याच कारणामुळे शालिवाहन शक देखील या दिवशी सुरू होते असे म्हटले गेलेले आहे. तर विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण उत्साहाने साजरा केला जातोच. तर ह्या वर्षी तिथीनुसार 19 मार्च 2026 रोजी हा चैत्र प्रतिपदा सण म्हणजे गुढीपाडवा आपण साजरा करणार आहे आणि सकाळी 8:30 पासून याचा मुहूर्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. गुढीपाडव्याचा विचार करता जी काही उभे करतो तर ही सत्ययुगाची निर्मिती झाली म्हणून आपण ही गुढी उभा करतो. तर गुढीपाडवा आणि पंचांग वाचन हा दोन्हीचा एक ताळमेळच आहे असं म्हटलं जातं, की गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन हे केले जातं. तर आपण सर्व लोक ज्योतिषी आहोत, तर गणपती पंचांगामध्ये असणाऱ्या या गणपतीची पूजा करून या पंचांगाचे वाचन केले जाते. तर काहीतरी वेगळे कारण आहे ज्यासाठी आपण हे पंचांग वाचन करतो. तर असे म्हटले जाते, की ही गुढीपाडव्याची दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची उत्पत्ती केली, विश्वाची निर्मिती केली आणि या दिवसापासूनच सतयुग निर्माण झाले. त्याचबरोबर भगवान रामांनी बळीचा वध करून दक्षिण भारतात देखील राहणाऱ्या लोकांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त केले. त्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त करण्यासाठी घरोघरी विजयाची पताका किंवा विजयाचा झेंडा म्हणून ही गुढी उभा करण्यात आली. त्याचबरोबर आदिशक्तीचे प्रगटीकरण चैत्र महिन्यामध्ये येणारा हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे. चैत्र नवरात्र हा बऱ्याच जणांकडे केला जातो आणि इथे आंब्याचे पने नंतर डाळीची जी काही आहे कैरी घालून जी काही चटणी बनवली जाते ती उष्णता त्रास होऊ नये आणि हा उन्हाळा आपल्याला सुसह्य जावा यासाठी ही पद्धत आपल्यामध्ये रुजू झालेली आहे. आणि या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनी तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे समजले जाते. तर दरवर्षी पंचांग वाचन आणि गुढीपाडवा हे एकमेकांना सल्लग असणाऱ्या गोष्टीच आहेत. का तर दरवर्षी गुढीपाडव्याला चैत्र महिना सुरू होतो. नवीन मराठी वर्षाची सुरुवात होते या दिवसापासून. म्हणून नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आपण हा गुढीपाडवा सण साजरा करतोच. पंचांग वाचन आणि गणपती पूजन या गोष्टी या दिवशी केल्या जातात. तर एक ज्योतिषी म्हणून सर्व कार्याची सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण या दिवशी गणपती, त्याचबरोबर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना नमस्कार करून संवत्सर फल देखील या दिवशी सांगितले गेलेले आहे. दरवर्षी वसंत ऋतू पुण्यकारक अशा या चैत्र महिन्यामध्ये नवीन वर्षाचे फल श्रवण केले असता सर्व पातकांचा नाश होताना दिसतो. त्याचबरोबर आयुष्य, यश आणि लक्ष्मी यांनी वृद्धिंगत होताना दिसते. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ इथे करताना दिसतो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु गौरवाची आणि शुक्र कोमल वाणीमध्ये तुमच्या वाढ करणार आहे. शनी आनंद आणि राहू बाहुबली देव यांच्या बरोबर केतू तुमच्या कुळाची उन्नती करून तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होताना दिसते. वारांच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होताना दिसते. तर नक्षत्राच्या श्रवणाने पापाचा नाश होताना दिसतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होताना दिसतो आणि
या कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतात. या वर्षी हा गुढीपाडवा, त्यामुळे पंचांगाचा अभ्यास करताना गणपती बरोबरच पालन-पोषण करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांची पूजा आपण पंचांगाबरोबरच, गणपती पूजेबरोबरच करताना दिसतो. तर या वर्षी गुढीपाडवा हा गुरुवारी आलेला आहे. त्यामुळे राजा गुरु असणार आहे. पराभव नाम संवत्सर या वर्षी असल्यामुळे पाण्याचा तुटवडा कदाचित आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु खरीपाची पिके मात्र चांगली येणार आहेत. त्याचबरोबर साथीचे रोग आपल्याला वाढलेले पाहायला मिळणार आहेत. लोकांमध्ये वादविवाद देखील आपल्याला दिसून येणार आहेत. हा राजा यावर्षी राजा गुरु आहे. त्यामुळे पाऊस चांगल्या पद्धतीने पडेल. धान्य, फळे, दूध मुबलक प्रमाणामध्ये येणार आहे. यज्ञ, यागादी क्रिया जर केली तर आणखीन चांगल्या पद्धतीने फळे आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर गुरुच्या अंमलाखाली असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत तिथे डाळी म्हणा, ज्या पिवळ्या कलरच्या वस्तू, हळद म्हणा, त्या देखील यावर्षी मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळणार आहे. मंत्रिमंडळ यावर्षी आहे म्हणून पाऊस थोडासा कमी येणार आहे. धान्य कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. चोर, रोगराई यांच्यापासून थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. भांडण, वादविवाद वाढण्याची शक्यता आहे. मेघाधिपती यावर्षी चंद्र असल्यामुळे पाणी भरपूर आहे. धनधान्य चांगले मिळणार आहे. विद्वानांचा गौरव होणार आहे. खरीपाचा स्वामी गुरु असल्यामुळे आपल्याला पाऊस चांगला मिळणार आहे आणि खरीपाची पिके देखील चांगल्या प्रमाणात मिळणार आहे. जी आपल्याला तुम्हाला आधीच सांगितले, की डाळी किंवा पिवळ्या वस्तूवर या गुरूचा अंमल असतो. तर त्या वस्तू आपल्याला चांगल्या पद्धतीने यावर्षी मिळणार आहेत आणि त्याचा आर्थिकदृष्ट्या देखील चांगला लाभ लोकांना मिळणार आहे. ग्रसांचा अधिपती यावर्षी शनी आहे. त्यामुळे पाऊस जरी पडला तरी तो थोडाफार कमी जास्ती या पद्धतीने पडणार आहे. आणि त्याचबरोबर शनीचा अंमल लोखंडी वस्तू यावर असतो. त्यामुळे लोखंडाच्या वस्तू यावर्षी थोड्याशा महाग झालेल्या पाहायला मिळणार आहेत. रब्बी रब्बीचा स्वामी बुध असल्यामुळे गहू, मूग, ऊस, भात, दूध, दुभते मुबलक प्रमाणावर आपल्याला मिळणार आहेत. विद्वानांचा गौरव होणार आहे. निरसांचा अधिपती हा गुरु आहे. त्यामुळे सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होणार आहेत. परंतु सध्या युद्धजन्य परिस्थिती पाहता सोने, चांदी यांचा दर कमी जास्ती प्रमाणातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 सूर्याने आद्रा नक्षत्रात प्रवेश केलेला असेल. 22 जूनला तो आद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे धान्य, कापड पुष्कळ प्रमाणात मिळणार आहे. धनधान्य वाढणार आहे. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस हा थोडासा कमी जास्ती प्रमाणात पाहायला मिळणार आहे आणि काल मेघ असल्यामुळे रोगराई वाढणार आहे आणि लोकांना थोडासा दुःखदायक असा त्रास होणार आहे. त्याचबरोबर तक्षक नावाचा नाग यावर्षी असल्यामुळे तो पाऊस पडण्यामध्ये विविध अडथळे देखील आणण्याची शक्यता आहे. भांडण तंटे होतील. पशुपालक मात्र श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे जनावरांना यावर्षी चांगले खाण्यासाठी पीक, धनधान्य मिळणार आहे. पीक देखील उपलब्ध होणार आहे. दूध, दुभते देखील भरपूर यावर्षी सर्वांना मिळणार आहे. यावर्षी नक्षत्र हे समुद्रावर पडणार आहे. त्यामुळे भरपूर मेघवृष्टी आपल्याला या समुद्राच्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे धनधान्य देखील मनासारखे यावर्षी पिकणार आहे. त्याचबरोबर 3 अडक म्हणजे पर्जन्यमान हे थोडेसे मध्यम या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 भाग नद्या, पर्वत, 4 भाग भूमीवर हा इंद्र पर्जन्याचा वर्षाव करणार आहे. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्ती होते. वारांच्या श्रवणाने आयुष्य वृद्धी होते आणि नक्षत्राच्या श्रवणाने सर्व प्रकारचे जे काही पाप आहे, पातक आहे ते नाहीसे होते. योगाच्या श्रवणाने रोगांचे निवारण होते आणि करणांच्या श्रवणाने चिंतित मनोरथ हे पूर्ण होते आणि या सर्व पंचांगातील 5 अंगाच्या श्रवणाने नित्य गंगा स्नान केल्याचे पुण्य हे आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे
शुभ कालक वर्षफल संवत्सराच्या दिवशी ते लोक ज्या वेळेला श्रवण करतील, जास्तीत जास्त लोक हे श्रवण करतील, तर ते लोक वर्षभर सुखी राहणार आहेत. हे सर्व दाते पंचांगामध्ये वर्णन केलेले आहे. तर सर्वांना नवीन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभम भवतु.